मित्र हो, राजकारणात आपल्या सौंदर्याने, आपल्या स्टाईलने, आपल्या टापटीप आणि प्रेझेंटेबल राहणीमानाने अनेकांच्या नजरा खिळवून ठेवणारं व्यक्तिमत्व असं वर्णन जर कोणाचं केलं तर आपल्यासमोर एक नाव येतं, ते म्हणजे रुपाली चाकणकर. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याला त्यांनी आपलं पांडुरंग मानलं आणि त्याची पूजा अर्चा केली. यानंतर जेव्हा अशोक खरात प्रकरण हे जेव्हा समोर आलं तेव्हा सगळ्यात जास्त अडचणीत सुद्धा त्याच सापडल्या. पण आता बीडमधील एका व्यक्तीने आरोप केला आहे की रुपाली चाकणकरांपासून सुनेत्रा पवार यांना धोका निर्माण झालाय. त्यांनी तक्रार केली आहे बीड येथे. ही तक्रार नेमकी काय आहे, हे प्रकरण काय आहे आणि अशोक खरात याने आपल्या सीएची सुद्धा फसवणूक केली आहे, सर्व प्रकरण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि भविष्याचा वेध घेण्याचा दावा करणारा हा भोंदू आता स्वतःच्याच कर्माच्या जाळ्यात पुरता अडकलाय. पण हे प्रकरण केवळ एका भोंदू बाबाच्या अटकेपुरता मर्यादित राहिलं नाही, तर याचे धागेदोरे आता थेट राज्याच्या सत्तेच्या सर्वोच्च केंद्रापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. नाशिकमधून सुरू झालेलं हे पापचक्र आता बीड आणि शिर्डीपर्यंत पसरलंय. यामध्ये समोर आलेली सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेला प्रश्न. अशोक खरातच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे बीडमधील एका व्यक्तीने जी तक्रार दिली आहे, तिने संपूर्ण पोलीस प्रशासनाची झोप उडवली. या तक्रारीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचं गंभीर विधान करण्यात आलंय. ही तक्रार म्हणजे केवळ एक राजकीय आरोप आहे की यामागे काही खोलवर षडयंत्र दडलंय, याचा तपास आता एसआयटी करते. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या. हे आता उघड सत्य आहे आणि याच निकटवर्तीय संबंधांमुळे चाकणकर यांना केवळ महिला आयोगाचं अध्यक्षपदच नाही, तर पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही सोडावं लागलं होतं. विशेष म्हणजे चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी सुनेत्रा पवार या स्वतः ठाम होत्या, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता चाकणकरांपासून सुनेत्रा पवारांना धोका असल्याच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला एक अतिशय गंभीर आणि राजकीय वळण मिळाले. तसंच अशोक खरातकडे आपण जर पाहिलं तर खरातने केवळ महिलांचं लैंगिक शोषण केलं असं नाही, तर त्याने आपल्या जवळच्या व्यक्तींनाही लुटण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या प्रकरणातील दुसरा सर्वात मोठा पैलू म्हणजे खरातचा कथित चार्टर्ड अकाउंटंट ललित पोफळे याची झालेली फसवणूक. ज्या पोफळेने खरातच्या शिवनिका संस्थानाचे आर्थिक व्यवहार सांभाळले, त्यालाच खरातने तब्बल 8,76,00,000 रुपयांचा गंडा घातलाय. धार्मिक विधी आणि पूजा अर्चा करण्याच्या नावाखाली खरातने पोफळे यांच्याकडून ही अवाढव्य रक्कम उकळली. धक्कादायक बाब म्हणजे खरातने अत्यंत चातुर्याने पोफळे यांना आपल्या ट्रस्टवर स्थान दिलं, जेणेकरून त्यांचे पद आणि प्रतिष्ठेचा वापर करून त्याला समाजात अधिक विश्वासार्हता निर्माण करता येईल. पण आता खरातचे पाप उघड झाल्यावर याच सीएने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. एसआयटीच्या तपासात आता खरातच्या आर्थिक साम्राज्याचे कच्चे चिठ्ठे बाहेर येत आहेत. हा भोंदू बाबा भक्तांना खडे, रत्न आणि बनावट अंगठ्या देऊन त्यांची फसवणूक करायचा. यामध्ये एका सराफ व्यावसायिकाचाही सहभाग असल्याचं समोर आलंय. एसआयटीने त्याचीही कसून चौकशी केली. पुजाऱ्यांच्या मदतीने देवाचा अवतार असल्याचा बनाव करून खरातने कोट्यावधींची माया जमवली, ज्याचे पुरावे आता पोलिसांच्या हाती लागलेत. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड करण्यासाठी आता तांत्रिक पुराव्यांची मोठी रसद सुद्धा पोलिसांना मिळाली. फॉरेन्सिक आणि सायबर टीमने खरातच्या ठिकाणांहून तब्बल 160 GB डेटा जप्त केला. यामध्ये लॅपटॉप, 32 GBचे 3 पेनड्राईव्ह आणि 64 GBचे OTG पेनड्राईव्ह यांचा समावेश आहे. या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातने पीडित महिलांचे केलेले शोषण, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी दडलेल्या आहेत. एकूण 19 फोल्डर्समध्ये हा डेटा विभागलेला आहे. त्यातील 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आधीच जप्त करण्यात आलेत. या पुराव्यांमुळे खरातचा कोर्टातील बचाव आता जवळपास अशक्य झालाय. तपासादरम्यान खरातने स्वतः देखील कबुली दिली आहे की मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेत. प्रत्येक दिवशी नवीन पीडित पुढे येते. एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडतोय. यात केवळ लैंगिक शोषण किंवा आर्थिक फसवणूकच नाही, तर अनेक कौटुंबिक वाद आणि छळाच्या तक्रारींचाही समावेश आहे. या प्रकरणाची झळ आता केवळ रुपाली चाकणकर
यांच्या पुरताच मर्यादित राहिलेली नाही किंवा अशोक खरात याच्या पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी सुरू झाली. शिर्डी पोलिसांनी रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर समता पतसंस्थेत 4 खाती असल्याची माहिती समोर आली. या खात्यांवर तब्बल 2,40,00,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झालेत. अशोक खरातच्या सावकारी आणि फसवणुकीच्या गुन्ह्याशी या व्यवहारांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुढील 5 दिवसात त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवावा लागणार आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही तीव्र झालेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की जर या जागी एखादा मुस्लिम असता तर वेगळी परिस्थिती असती, पण समाजाने जात धर्म न पाहता अशा नालायक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहिले पाहिजे. एकूणच अशोक खरात प्रकरण आता एका भोंदू बाबाच्या कृत्यापलीकडे जाऊन राज्याच्या राजकारणातील एक मोठं वादळ ठरते. सुनेत्रा पवार यांची सुरक्षा, चाकणकर कुटुंबाचा सहभाग आणि सीएची झालेली कोट्यावधींची फसवणूक या तिन्ही मुद्द्यांमुळे SIT पुढील आव्हान मोठं आहे. येणाऱ्या काळात या 160 GB डेटामधून आणि चाकणकरांच्या बहिणीच्या चौकशीतून कोणते नवे खुलासे होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध केलेली तक्रार तुम्हाला योग्य वाटते का? कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.